सकाळची वेळ होती. लताबाई स्वयंपाकघरात सर्वांसाठी नाश्ता बनवत होत्या. पण त्यांचं लक्ष मात्र दुसरीकडेच होतं. काल सुनेने बोललेले ते शब्द त्यांच्या मनाला लागले होते आणि तेच पुन्हा पुन्हा आठवून त्या दुःखी होत होत्या. त्या विचार करत होत्या की खरंच मला जर माझी मुलगी असती तर किती बरं झालं असतं. निदान तिला तर माझी काळजी वाटली असती. तिने माझ्यावर निस्वार्थी प्रेम केलं असतं. इतक्यात त्यांची मोठी सून नेहा आत आली आणि रागानेच बघत बोलू लागली की आई, काय झालं आहे? अजूनपर्यंत चहा नाश्ता तयार झाला नाही का? लताबाई म्हणाल्या, हो, बस चहा बनवायचा बाकी आहे. नाश्ता बनवतच होते म्हणून थोडा उशीर झाला. आता चहा लगेच होईल. तर नेहा चिडूनच म्हणाली, तुमचं हे रोजचंच आहे. कधी काही वेळेवर मिळणारच नाही. तुमच्या भरवशावर राहिलं तर चहा मिळणारच नाही आम्हाला. तुमच्यामुळे संपूर्ण घर उपाशी आहे आणि तुम्ही इतक्या सावकाश हळूहळू काम करताय की चहा नाश्ता करायला दुपार होईल. तेव्हा लताई म्हणाल्या, आज इडली सांबार बनवायचं होतं म्हणून थोडा उशीर झाला. नाहीतर तुला माहिती आहे ना, मी चहा पटकन बनवते. तेव्हा नेहा म्हणाली, हो हो, माहिती आहे. किती लवकर करता तुम्ही सगळं. हे ऐकताच नुकताच स्वयंपाकघरात आलेला ओंकार मध्येच म्हणाला, नेहा, तू आईशी अशा प्रकारे कसं बोलू शकतेस? थोडी तरी लाज ठेव. आई या वयात देखील आपल्यासाठी एवढं करतेस ना, आणि आजपासून आईशी असं अपमानास्पद बोललेलं मला आवडणार नाही आणि बोलायचं देखील नाही. तेव्हा नेहा म्हणाली, एवढंच तुम्हाला वाईट वाटत आहे तर मग तुमच्या आईला देखील सांगा की जर त्यांना हळूहळू काम करायचे असतील तर एका जागी बसून राहा. आम्ही स्वतःचं स्वतः करून घेऊ. असं बोलत नेहा चहा नाश्ता घेऊन बाहेर निघून गेली. तेव्हा ओंकारने आईकडे पाहिलं आणि म्हणाला, आई, तुला काय गरज आहे इतकं काम करण्याची? तू आपल्या खोलीत शांतपणे आराम का करत नाहीस? तुझ्या 2-2 सुना आहेत, त्या स्वतःचं स्वतः करून घेतील की. पण आई काहीच बोलल्या नाहीत. त्या शांतपणे चहा घेऊन आपल्या खोलीत निघून गेल्या. गावातील सर्वात मोठ्या घरात राहणाऱ्या लताबाईंनी आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या 2 मुलांसाठी अर्पण केलं होतं. पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या मुलांना वाढवताना कोणतीही कसर ठेवली नव्हती. पण काळ बदलला आणि त्यांच्या आयुष्यात देखील बदल घडत गेला. त्यांनी दोन्ही मुलांची लग्न त्यांच्या पसंतीनुसारच केली होती. सुरुवातीला त्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार घरातील सर्व वातावरण होतं. पण मुलांच्या लग्नानंतरच्या काहीच दिवसात सुना अशा काही वागू लागल्या की हळूहळू घरात लता आईचं महत्त्व कमी होऊ लागलं. मुले त्यांच्यासोबत चांगली वागायची, बोलायची, पण हळूहळू नंतर त्यांच्याही वागण्यात बदल झाला. तेही आपल्या बायकोच्या बोलण्याला दुजोरा देऊ लागले. त्यामुळेच लता आईच्या मनाला मोठी जखम झाली होती. त्यांच्या मनाला वाईट वाटायचं. खोलीत जाऊन त्या आपल्या पतीच्या फोटोसमोर बसल्या आणि रडत म्हणाल्या, मी इतकं ओझं बनले आहे का की माझीच लोक मला आता तिरस्काराने बोलतात. माझ्या कोणत्याच गोष्टी त्यांना आवडत नाहीत. लता आईंना गेल्याच काही दिवसांपूर्वी घडलेला प्रसंग आठवू लागला. त्यांच्या डोळ्यासमोर तो दिवस उभा राहिला जेव्हा त्यांच्या सुना नेहा आणि प्रीती त्यांच्या खोलीत आल्या होत्या. नेहा खोलीत येताच म्हणाली, आई, तुम्ही इकडे आरामात बसून राहता आणि आम्ही दिवसभर घरातील कामे करत असतो, तर काहीतरी तुम्हीही केलं पाहिजे ना. इतकंही आराम करणं चांगलं नाही. त्यापेक्षा घरातील कामाची जबाबदारी घ्या, म्हणजे मग तुम्हालाही बसून बसून कंटाळ येणार नाही. तेव्हा प्रीतीने देखील तिला पाठिंबा देत म्हटलं, हो आई, थोडा घरातील कामाला हातभार लावा. शेवटी हे घर तुमचंच आहे. फक्त बसून राहून काही चालणार नाही. असंच राहिलात तर आजारी पडाल आणि एकदा का आजारी पडलात तर तुमची काळजी कोण घेणार? आम्हाला तर आधीच कामातून वेळ मिळत नाही आणि त्यामध्ये तुमची सेवा करण्याइतका वेळ तरी आमच्याकडे आहे का? म्हणून सांगते की चांगलं तेच आहे की तुम्ही स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे. शरीराची हालचाल केली पाहिजे. लताईला त्यांच्या सुनांचे हे बोलणे फारच मनाला लागले होते. पण स्वतःला सावरत त्या म्हणाल्या की मला पण असं रिकामं बसायचंच नाही आहे. पण मला असं वाटायचं की तुम्हाला माझं घरकाम करणं आवडणार नाही. माझ्या कामाची पद्धत, सवय तुम्हाला पटणार नाही. म्हणून मी माझ्या खोलीत बसत होते. पण आता तुम्ही सांगा ते काम मी करेन. सांगा मला काय करायचं आहे ते मी आनंदाने नक्कीच करेन. नेहाने आपल्या सासूचं बोलणं ऐकताच उत्तर दिलं, अहो सासूबाई, त्यात विचारायचं काय आहे? घरात कामांची काही कमी आहे का? असं करा, आजपासून सकाळ संध्याकाळचा चहा आणि नाश्ता तुम्हीच करा आणि लहान सहान घरकाम तर तुम्हाला माहितीच आहेत.
तेही तुम्हीच बघा. असं म्हणून दोन्ही सुना खोलीतून बाहेर गेल्या आणि लताई तेथेच शांत उभ्या राहिल्या. आणि त्या दिवसापासून त्यांनी घरातील कामाला सुरुवात केली होती. आज अजूनही हे सर्व त्यांना आठवत होतं. तेवढ्यात प्रीती खोलीत आली आणि म्हणाली, आई, 1 तास झाला आहे. तुम्ही येथे आरामात बसून चहाच घेत आहात. आता जर तुमचा चहा घेऊन झाला असेल ना, तर आता जेवण बनवायला घ्या. नाहीतर पुन्हा दुपारचं जेवण संध्याकाळी मिळेल. लताईने प्रीतीकडे पाहिलं आणि म्हणाल्या की हो, आता येतच आहे. प्रीती तिरस्कर स्वरात म्हणाली की बरोबर आहे, तुम्हाला काय कुठे जायचं नाही, काही काम नाही, मग तुमचं सर्व निवांतपणेच असणार ना. पण तुमच्यामुळे आम्हाला कुठे बाहेर फिरायलाही जाता येत नाही. जेव्हा जेव्हा मी तुमच्या मुलाला सांगते की कुठे फिरायला जाऊयात, तेव्हा तो म्हणतो आईला एकटीला कसं सोडून आपण जाणार. त्यामुळे दरवेळेस तुमच्यामुळे आमचं जाणं रद्द होतं. ते ऐकून लताईंना खूप वाईट वाटलं. त्या म्हणाल्या की सूनबाई, मी आजच ओंकारसोबत बोलेन की तो तुला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जा आणि माझी काळजी करण्याची काही गरज नाही. मी माझं काम स्वतः करू शकते. त्यावर प्रीती रागाने म्हणाली की सासूबाई, त्यांना काही सांगायची गरज नाही. आणि हो, आता पटकन जेवण तयार करा, असं बोलून ती खोलीतून निघून गेली. सुनेच्या तोंडून असे शब्द ऐकून त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. त्यांनी डोळे पुसले आणि जेवण बनवायला स्वयंपाकघरात निघून गेल्या. जेवण बनवता बनवता त्यांना 2 दिवसापूर्वीचा एक प्रसंग आठवला. दुपारची वेळ होती. नेहा व प्रीती त्यांच्या खोलीत गप्पा मारत बसल्या होत्या. तेवढ्यात दरवाजावरील बेल वाजली म्हणून नेहाने दरवाजा उघडला तर बाहेर तिची मैत्रीण सीमा उभी होती. अरे सीमा, ये ना, कितीतरी दिवसांनी आली आहेस, नेहा आनंदाने म्हणाली. तेव्हा सीमा आत आली आणि सोफ्यावर बसत म्हणाली, हो ग, लग्नानंतर इतके व्यस्त झाले होते की भेटायलाही वेळ मिळाला नाही. बाकी सांग, तुझं वैवाहिक जीवन कसं काय चालू आहे. नेहाने मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, काही विचारू नकोस ग, माझं नशीबच खराब आहे. तेव्हा सीमा आश्चर्याने म्हणाली, असं काय झालं आहे. तेव्हा नेहा म्हणाली, अगं काय सांगू तुला, या घरातील सगळ्यात मोठी समस्या, त्रास म्हणजे आमच्या सासूबाई आहेत. त्या दिवसभर बसून असतात, काहीच काम तर करत नाहीत. त्या चांगला स्वयंपाक देखील करत नाहीत की घरातील काही कामात मदत करत नाहीत. त्यावर सीमा आश्चर्यचकित होऊन म्हणाली, अगं असं पण, म्हाताऱ्या माणसांना तसाही आरामच हवा असतो ना, मग तुम्ही त्यांना एवढं काम का करायला सांगता. तर नेहा हसत म्हणाली, अगं काम करून घेणं तर लांबचीच गोष्ट आहे. आम्हाला तर असं वाटतं की त्या कोणाकडे निघून जाव्यात, नाहीतर वृद्धाश्रमात जाऊन तर त्यांनी राहावं. तेव्हाच आम्ही तर शांततेत राहू. तेव्हा प्रीतीही बोलली की तुम्ही बरोबर बोलत आहात. आपलं आयुष्य जणू थांबूनच गेलं आहे. नेहमी त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं, त्यांची सेवा करावी लागते, काळजी घ्यावी लागते. आणि खरं सांगू का, मी तर माझ्या नवऱ्याला सांगूनही टाकले की आईंना वृद्धाश्रमात पाठवलं पाहिजे. पण आपण तरी काय करणार, त्यांना नेहमी आईचीच काळजी असते ना. तेव्हा सीमाने पुन्हा नेहाला आश्चर्याने विचारलं की तुझा नवरा काय म्हणतो यावर. नेहाने संतापाने उत्तर दिलं, त्यांना मी किती वेळा तरी सांगितलं आहे की आपल्यालाही आपलं आयुष्य जगायचं आहे, पण ते उलट माझ्यावरच रागवतात. तेव्हा माझी तर इच्छा होते की त्यांना आपणच जाऊन वृद्धाश्रमामध्ये पाठवून द्यावं. हे ऐकून सीमा जरा गंभीरच होत म्हणाली, अगं पण हे चुकीचं आहे. त्या तुमच्या सासू आहेत. तुमच्या नवऱ्यांना तर त्यांनीच लहानाचं मोठं केलं आहे आणि आता त्यांना सांभाळणं तुमची जबाबदारी आहे. त्यावर नेहा जरा हसतच सीमाला म्हणाली, अगं सीमा, तू पण ना तेच जुन्या जमान्यातील बोलू लागली आहेस. लग्न झाल्यापासून तुझे विचार जुने झाले आहेत बघ. आजकाल कोण करतं गं एवढी सासू सासऱ्यांची सेवा. आणि तसाही आमचा विवाह आमच्या नवऱ्याशी झाला आहे, त्यांच्या आईशी नाही. मग आम्हाला त्यांची काळजी करण्याची काय गरज आहे. या सर्व गोष्टी लताई त्यांच्या खोलीत बसून ऐकत होत्या. त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं, कारण त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्यांच्या सुनांना त्यांच्याविषयी असं काही वाटत असेल. त्या स्वतःशीच विचार करू लागल्या की खरंच आज मी माझ्याच घरात माझ्या सुनांसाठी ओझं बनले आहे का. इतक्यात नेहाने मोठ्याने आवाज दिला, आई, आज तरी घरी जेवण होणार आहे की हॉटेलमधून मागू. नेहाच्या आवाजाने लताई दचकल्या आणि त्या पटकन उठून स्वयंपाकघरात गेल्या. जेवण तयार केलं आणि चपात्या देखील करून डब्यात ठेवून दिल्या. मग त्या नेहाला म्हणाल्या, सूनबाई, मी जेवण करून ठेवलं आहे. मला थोडा थकवा जाणवतोय, म्हणून मी खोलीत जाते आणि आराम करते.
पण सुनेने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. लताई शांतपणे खोलीच्या दिशेने निघाल्या. तेव्हा त्यांच्या धाकट्या सुनेने त्यांना थांबवलं आणि म्हणाली, आई, तुम्हाला आज जेवण बनवायचं नव्हतं तर आधीच सांगायचं ना. लताई आश्चर्याने प्रीतीकडे पाहत म्हणाल्या, सुनबाई, मी तर जेवण बनवलं आहे, पण तू असं का म्हणतेस? त्यावर प्रीती म्हणाली, हो, माहिती आहे मला की तुम्ही जेवण बनवलं आहे, पण तुम्हाला माहिती आहे का, आज आमचा उपवास आहे, तर काहीतरी गोड पदार्थ बनवायचा आहे. तुम्हाला जर एवढाच आळस येत असेल ना, तर मला आधीच सांगायचं होतं, मी करून घेतलं असतं. संध्याकाळी जेव्हा लताईंची दोन्ही मुले कामावरून घरी आली, तेव्हा त्यांच्या पत्नी नेहा आणि प्रीती आधीच त्यांची वाट पाहत बसल्या होत्या. ते दोघेही घरी येताच दोघी सुनांनी सासूबाईंच्या तक्रारीचा पाढा वाचायला सुरुवात केली. नेहा बोलू लागली की तुमची आई दिवसभर फक्त आणि फक्त आरामच करत असते आणि तरीही संध्याकाळी स्वयंपाक फक्त करायला त्यांना जमत नाही. आज त्यांनी स्वयंपाक केला, पण तोही पूर्ण केला नाही. जेवणात गोडाचा पदार्थ तयारच केला नाही. तेव्हा ओंकार आश्चर्यचकित होऊन म्हणाला, आईने असं केलं, पण आई तर नेहमी सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेते. त्याच वेळी नेहा म्हणाली, दादा, तुम्ही तर नेहमीच आईंचीच बाजू घेत असता, पण जर आज पाहिलं असतं ना तर समजलं असतं. मी तर त्यांना स्पष्टच सांगितलं होतं, जर जेवण बनवायचंच नसेल तर आधीच सांगा. पण इतकं बेजबाबदार हे तर अति होत आहे. तेव्हा प्रीतीचा नवरा रागाने म्हणाला, खरंच आई, तू असं केलंस का? लताई दुःखी होऊन म्हणाला की बाळा, मी पूर्ण जेवण बनवलं होतं, पण चुकून मी गोड पदार्थ बनवायला विसरले. नेहा मध्येच बोलली, हो, तुम्ही असं तर प्रत्येक वेळी म्हणत असता, पण सत्य हे आहे की आता तुम्हाला आमची अजिबातच काळजी राहिलेली नाही. आणि प्रीतीनेही नेहाच्या बोलण्याला दुजोरा देत म्हटलं की हो ताई, बरोबर तुम्ही बोलत आहात. ओंकार मग चिडूनच म्हणाला, आई, हे सगळं काय आहे? तुला आता आमची काहीच काळजी वाटत नाही का? जर तू थकली होतीस तर आधीच सांगायचं ना. रोज घरी आल्यावर हे सगळं ऐकावं लागतं. आता तक्रारी ऐकून कंटाळा आला आहे आणि त्यावरून घरात पुन्हा वाद होतात. मुलांचं बोलणं ऐकून लताई डोळ्यात अश्रू आणून म्हणाल्या, ओंकार, मी आजपर्यंत कधीही कोणाकडेही कोणतीही तक्रार केली नाही. मला फक्त एवढंच हवं होतं की सगळे एकत्र आनंदित राहावेत. पण आज तुझ्याकडून हे सगळं ऐकून मला खूप वेदना होत आहेत. तेवढ्यात अमोल रागाने म्हणाला, आई, आता ह्या गोष्टी आम्हाला ऐकू नकोस. हे बोलून सर्वजण आपापल्या खोलीमध्ये निघून गेले. लताई एकट्याच उभ्या राहिल्या. त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्यांची स्वतःचीच मुले त्यांच्यावर अविश्वास दाखवतील. त्या शांतपणे आपल्या खोलीत निघून गेल्या. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आपले दोन्ही मुलांसाठी समर्पित केलं होतं. पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या मुलांना वाढवण्यात कोणतीही कमतरता ठेवली नव्हती. पण वेळ बदलली. मुलांच्या लग्नानंतर अशा सुनांनी घरात प्रवेश केला की त्यांच्याच घरात काही अस्तित्व राहिले नाही. तर सुनांचे तिरस्कार, राग, अपमान आणि मुलांची उपेक्षा यामुळे त्या आतून पूर्णपणे तुटून गेल्या होत्या. त्या रात्री खोलीत गेल्यावर त्यांच्या डोळ्यातून अश्रू काही थांबलेच नाहीत. त्या सर्व आठवून रडतच होत्या. तेव्हा त्यांना त्यांच्या पतीचे ते शब्द आठवू लागले की ते नेहमी म्हणायचे की लता, नेहमी थोडेफार पैसे आपल्या स्वतःजवळ साठवून ठेव, कारण आयुष्यात वेळेचा काही नियम नाही. कधी काय होईल हे सांगता येत नाही. तेव्हा स्वतःजवळ थोडे पैसे शिल्लक पाहिजेत. आणि लताईंनी आपल्या पतीच्या या शिकवणीला कधीही विसरलेलं नव्हतं. हळूहळू त्यांनी आपल्या गरजा कमी करून काही पैसे बाजूला देखील ठेवले होते. रात्रभर रडल्यानंतर त्यांनी ठरवलं की आता त्या हे सगळं अधिक सहन करणार नाहीत. सकाळी त्यांनी आपल्या मुलांना आणि सुनांना बोलावलं आणि शांतपणे सांगितलं, आता मी येथे राहू शकत नाही. मी आपल्या त्या छोट्या घरात राहायला जाणार आहे, जे तुमच्या वडिलांनी आपल्यासाठी कधी काळी विकत घेतलं होतं. तेथे मी माझ्या पद्धतीने जगेन. ओंकार आश्चर्यचकित होऊन म्हणाला, आई, तू असं का बोलत आहेस? तुला इथे कसला त्रास होत आहे का? तेव्हा लताईने हसत उत्तर दिलं, त्रास नाही रे बाळा, पण आता मला माझं आयुष्य माझ्या मर्जीने जगायचं आहे. तेव्हा सुनांनी एकमेकींकडे पाहिलं आणि नेहा वैतागून म्हणाली, आई, तुम्ही एकट्या तेथे कशा राहणार आहात? येथे सगळ्या सुखसुविधा आहेत आणि तिकडे त्या जुन्या घरात तर काहीच नाही. तेव्हा लताई गंभीर स्वरात म्हणाल्या, सुनबाई, सुविधांपेक्षा सन्मान अधिक महत्त्वाचा असतो.
त्यांच्या डोळ्यात अश्रू तळले. पण त्यांनी ते पुसून टाकले आणि त्या आपल्या छोट्या जुन्या घराकडे निघाल्या. त्या घरात पोहोचताच त्यांच्या मनाला एक प्रकारचा हलकेपणा वाटला. हे घर त्यांचं स्वतःचं होतं, जेथे त्यांना कोणीही तिरस्काराने बोलणारं नव्हतं. त्या घरात राहून त्यांनी आपल्या साठवलेल्या पैशांचा उपयोग करून नवा जीवनप्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. गावातील स्त्रियांना त्यांनी शिवणकाम, विणकाम शिकवण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून प्रत्येक स्त्री स्वावलंबी होईल, स्वतःचं काहीतरी करू शकेल. मग त्यांनी आपल्या घरातच शिवणकला शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीला काही मोजकीच मुली आणि स्त्रिया आल्या, पण त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीने आणि प्रेमळ स्वभावाने व त्यांच्या जिद्दीने हळूहळू क्लासला येणाऱ्यांची संख्या वाढत गेली. आणि त्या फक्त शिकवत नव्हत्या, तर स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी आत्मविश्वास देखील देत होत्या. त्यांच्याकडून शिकलेल्या स्त्रिया, मुली यांची उत्तम प्रगती होत होती. काही स्त्रियांनी स्वतःचा व्यवसाय देखील सुरू केला होता आणि ही बातमी संपूर्ण गावभर पसरली. गावाच्या बाहेर देखील लताईंच्या क्लासची प्रशंसा होऊ लागली. काही काळाने ही बातमी शहरातील एका मोठ्या उद्योगपतीपर्यंत पोहोचली. त्यांनी लताईंना मोठे बुटीक सुरू करून देण्यासाठी व क्लासेस चालवण्यासाठी आर्थिक मदतीची ऑफर दिली होती आणि त्यांनी त्याला मोठी संधी म्हणून स्वीकारलं आणि गावात एका मोठ्या स्तरावर त्यांचे क्लासेस आणि छान छोटं एक बुटीक सुरू झालं. त्यांना मदत करण्यासाठी काही मुलीसुद्धा होत्या. त्या मार्गदर्शनाच्या भूमिका करत होत्या. त्यांना बाहेरून कामाच्या ऑर्डर येऊ लागल्या. ते पाहून त्या खूप समाधानी झाल्या होत्या. आता लताईंकडे संपत्ती होती, प्रतिष्ठा होती, पण तरीही त्यांनी आपली साधी राहणीमान कधीच सोडली नाही. त्यांनी आपल्या संपत्तीमधील मोठा हिस्सा गावच्या विकासासाठी आणि गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला. तसेच स्त्रियांना, मुलींना स्वावलंबी करण्यासाठी मदत देखील केली. आणि आता त्यांच्या यशाची बातमी अखेर त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचली. तेव्हा त्यांना त्यांच्या आईची खरी किंमत कळाली होती. ओंकार व अमोल लाजिरवाण्या चेहऱ्याने आईची माफी मागायला आले. त्यावर लताई शांतपणे म्हणाल्या, "मी तुम्हाला कधीच माफ केलं आहे, पण लक्षात ठेवा, सन्मान कधीही मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो." त्यांची ही धाडसाची, यशाची कहाणी केवळ गावापुरतीच मर्यादित राहिली नाही, तर ती संपूर्ण शहरासाठी प्रेरणादायी बनली होती. त्यांनी दाखवून दिलं होतं की आत्मसन्मान हा सर्वात मोठा ठेवा असतो आणि तो मिळवण्यासाठी कधीकधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. आयुष्याच्या टप्प्यावर कधीही कशीही वेळ आली तर धाडसाने निर्णय घेऊन त्याला सामोरे जावे लागतं. तरच आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ताठमानेने जगता येतं. हेच त्यांनी सिद्ध केलं होतं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.